उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचलेत। मुख्यमंत्र्यांच्या मंत्रालयातल्या दालनामध्ये बैठक सुरू आहे। विधान परिषद निवडणूक आणि इतर विषयांवरती चर्चा झाली आहे। 10 मिनिटांपासून दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती मिळते आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या जागांसंदर्भात या भेटीमध्ये चर्चा होते का हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण का काही जागांवरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचं कळतंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचलेत। मुख्यमंत्र्यांच्या मंत्रालयातल्या दालनात ही बैठक सध्या सुरू आहे। राजू सोनावणे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। राजू, कोणत्या मुद्द्यांवरती ही बैठक आधारित आहे, काय चर्चा होतीये, काय अपडेट्स आहे? प्रज्ञा, आपण पाहतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात बैठक सुरू आहे। जवळपास 15 मिनिटांपासून मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये ही बैठक सुरू असल्याचं पाहायला मिळते। खरं तर आपण पाहतोय की मंत्रिमंडळ बैठक संपल्यानंतर दोन्ही नेते जे आहेत ते एकत्रित मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयामध्ये बसलेले पाहायला मिळतात। सध्या आपण पाहतोय की विधान परिषद निवडणूक सुरू आहे आणि मोठ्या प्रमाणावर ओरडण सुरू आहे, त्यामुळे कदाचित त्यावरती सुद्धा चर्चा होण्याची दाट शक्यता आहे, कारण काही दिवस उरलेले आहे त्यावर चर्चा करावी लागेल। आणि म्हणूनच महायुती म्हणून एकूण जागांपैकी किती जागा भाजपला, शिवसेना आणि राष्ट्रवादीला याच्या यावरती जी आहे ती चर्चा सुरू आहे आणि त्या अनुषंगाने ही चर्चा होण्याची जी आहे ती शक्यता वर्तवली जाते। खरं तर आपण पाहतोय की काल सुद्धा दोघेही नेते आपल्याला एकत्रित कार्यक्रम पाहायला मिळालेले आहे। आज कॅबिनेट संपल्यानंतर पत्रकार परिषदेला एकत्र आले आणि पुन्हा बैठक संपल्यानंतर ते एकत्रित बैठकीला पाहायला मिळाले, त्यामुळे बैठक संपल्यानंतर समजू शकेल की नेमकी कशावरती चर्चा झाली। राजू, आपण त्यासोबतच पाहिलंय की बहुजन विकास आघाडी ही सुद्धा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये विलीन होण्याची शक्यता आहे। पक्ष विस्तारासाठी एकनाथ शिंदे सध्या आग्रही आणि आक्रमक पाहायला मिळत आहेत। हा मुद्दा सुद्धा बैठकीमध्ये चर्चेत येऊ शकतो? अगदी आपण पाहतोय की याच्या आधी सुद्धा बच्चू कडूंना जे आहे ते शिवसेनेने सोबत घेतलेलं आहे आणि आता हितेंद्र ठाकूर यांचा सुद्धा पक्ष आहे तो सोबत घेण्याच्या हालचाली सुरू झाल्याची सूत्रांची माहिती मिळते। त्यामुळे कदाचित या मुद्द्यावरती सुद्धा चर्चा होऊ शकते, कारण त्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर त्यांची ताकद आहे आणि त्यांना जर सोबत घेतलं तर साहजिकच आहे की शिवसेना असेल, भाजप असेल, समीकरण नेमकं काय ठरणार आहे, कदाचित त्या अनुषंगाने सुद्धा आपल्याला जी आहे ती चर्चा होण्याची शक्यता नाकारता येत नाही। याच्या आधी आपण पाहतोय की निवडणूक काळामध्ये विनोद तावडे प्रकरण सुद्धा मोठ्या प्रमाणावरती जे आहे ते गाजलेलं होतं आणि त्यामुळे काही प्रमाणामध्ये सुद्धा भाजप असेल किंवा हितेंद्र ठाकूर यांचा पक्ष असेल यामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी धरताना आपल्याला पाहायला मिळत होतं। त्यामुळे आता एकनाथ शिंदेच्या शिवसेनेसोबत जर ते येत असतील तर भाजपची नेमकी काय भूमिका आहे या संदर्भात सुद्धा चर्चा होण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे बैठक संपल्यानंतरच समजू शकेल की नेमकं बरोबर आहे। त्यामुळे या बैठकीत कोणकोणते मुद्दे चर्चेत येतात याकडे लक्ष असेल। राजू, अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।